ए रुपा हम्म. चाल ना एकदा. काय चाल ना एकदा. काय हो तुमचं घडी घडी? नाही आता नाही. काय करते फक्त एकदा. अहो नाही बोलली ना. बायको आहे का काय आहे का? हा मग उठल्या सुटल्या घडी 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 तेच तेच. आज दिवसभरात ना किती वेळा तुम्ही बोलवलंय माहिती का बेडवर? मूर्ख बाई कुठली. अहो 4 वेळा. तुला अशी फटकीन ना धरून मी हा दुसऱ्याच्या बायांना भेटत नाही. तुला भेटत तर खावल्या जात नाही. अहो पण सकाळपासून 4 वेळा झाला ऑलरेडी. आता नाही माझी कॅपॅसिटी, नाही करायचं मला काय. जा तिकडं. आणि बेल्ट दाखवता का मला? हा बेल्ट दाखवता? मी तुम्हाला दाखवला का? चालतंय का बेल्ट? मग तू कस काय दाखवशील? कस काय म्हणजे? जसं तुम्ही आता दाखवलं तसं मी दाखवेन. चुकती तू आहे ना, मी थोडी चुकतोय. चूक तो तुम्ही आहे. काय बावळट बाई आहे राव तू. तुम्ही बावळट आहे. मी ना मी लय त्रासली तुम्हाला. मी आईला बोलवून घेईन. मला एक सांग, तू कोणाला बोलो, मी कोणाच्या माझ्या स्वतःच्या बापाला घाबरलो नाही तेव्हा तुझ्या आईला कुठं घाबरणार? तुमच्या मामाला तर घाबरशाल ना तुम्ही. मामा गेला बाई घेऊन पळून. मामा आहे का सुधीवर? मामाला सांगते. मामा नाही पण मामी तर आहे ना, म्हणजे माझी मम्मी. मामीचं जाऊ दे मरू दे. तिला काय येडींदारी साडी. तिला चूक झाली, तुमच्याशी लग्न केलं. निश्चित शायनिंग मारते. मला पान फुलवा. नवरा सांभाळता नाही आला, नवरा गेला छिवून. नुसतं अशी करते. तुम्ही माझ्या आईबद्दल बोलू नका. ती सोडविषय मी काय म्हणतो ऐकू. तुला माहिती आहे ना पहिले कसं व्हायचं? ते बाय आपण वड्यात, नाल्यात, घासात, मकात. अहो पण आता तेच दिवस राहिले का? आता नवरा बायको झालो ना आपण. हा डायरेक्ट अशी कुत्रीवाणी धावते मामा. हा मग आता नवरा बायको झालो. घर आहे आपलं स्वतःच, सगळं काही आपला संसार आहे. दिवस रात्र तेच करत राहायचं का? हा अहो दिवसात ना लोक नवरा बायको एका टायमिंगला करता, 2 टायमिंगला करता. पण तुम्ही डायरेक्ट 7, 8, 9, 10, 12 किती पण वेळा करतच राहता नुसते. मला काही नाही करायचं. अरे आणि आता सांगून देते मी तुम्हाला, एवढा पॉवरचा नवरा भेटायला बी ना दम लागतो. तो नशीब आहे तुमची बावळे. पॉवर ना तुमच्याकडेच ठेवा. मला काही नाही करायचं. हे ऐक ना. नाही बोलली ना, मग आता शब्द बोलू नका. मी बाहेर गेलो असतो पण माझ्याकडे पैसे नाही ग. नाही तर मी बाहेर पण गेलो असतो. मला जा ना बाहेर. पैसे एवढा देऊ- सुटका मिळेल मला. पैसे देऊ वाटत नाही मला. नाही तर तुला सांगतो मी बाहेर आहे ना किती मजा करू शकतो, पण मला पैसे सुटवत नाही. असं जर तुम्ही बाहेर जाऊन दिवस रात्र काय दिवसभरात 15-15, 20-20 वेळा करायला लागले ना, तर तुमचे सगळे पैसे रिकामे एका दिवसात होतील. आणि दुसऱ्या दिवशी परत तुम्ही वाटेल लागाल, भिकायला लागाल. समजलं का? आणि तेव्हा मागायचे नाही माझ्या आई वडिलांकडे पैसे. तू माझ्या डोक्यात जाऊ नको बरं का. पहिले सांग तुम्ही डोक्यात जायचं काम करताय. तू डोक्यात जर गेली ना तुला असं जोडीनं तुला धरून बेल्टा खाली. इतकी बावळट धमकी पाहिजे ना. देता का मला? हा? मी नाही मारू शकत का तुम्हाला? मी मारायला लागले तर मग विचार करू घ्या. मग मी कसलाच विचार करणार नाही. दाखव बरं मारू. हात लावू नका बेल्टला. तुझं लय झालं. अरे तो नाही लागणार जास्त, हा लागेल. बघा ना एकदा कोणता लागेल बघा. अरे पण एक गोष्ट दे, बेल्टाचा काय संबंध आहे इथं? बेल्टाचा काय संबंध आहे इथं? वेगळा विषय. इथं वेगळा विषय. हा ऐकायचं नाही काही गोष्ट. नाही बोलले ना तुम्हाला मी. सांगून दे. दूर व्हा. ए तू ना ढळबरी इथून काय कामाची? तू बायको म्हणून जर काही कामाची नाही, तू कशाला थांबती घेता? नाही Get out. पुढंच नाही जाणार. गेट आउट. बोलायचंय ना ते आता थांब. माझ्या मम्मी समोर बोला. तुम्ही थांबा, मी मम्मीलाच बोलवते. हॅलो. हा बोल ना रुचा, काय झालं? तुझं जावई बघ मला मारायला निघालाय आता. पट्ट्याने मारतो बरे तुला. अगं काय झालं रडायला आणि का मारतायत? मला नाही माहिती. तू येऊन जा आजच्या आज. मला नाही माहिती बाकी काही. अगं म्हणजे तुला माहित नाही आणि रडतेस आणि मारतायत? तू ये. हा बरं थांब, तू रडू नकोस, मी येतेच थोड्या वेळाने. काही लांब नाहीये. ये लवकर ये ग. हा हा हा. कशाला लग्न केलं असं माणसाची माझं?
हा मी येते ग, आपल्या नात्यातलंच आहे ना. बाची बुवान सांगते मी जावयांना समजावून. जाय ग बाई, काय त्या भाच्यासोबत लग्न करून दिलं, तुझ्या भाचा लय लाडाचा होऊन चालला होता. आता बायला लाडाचा घोडा कसं डोक्यावर बसते. अगं मी आले बघते काय चाललंय तुमचं ते, मग सांगते समजावून मी त्यांना. हा लवकर. हा ठीक आहे. उठ इथून, जा तिकडे, उठ इथून. आता मला कुठे रडायचं ते तुम्हाला विचारून रडू का मी? माझ्याजवळ थांबू नको, मला इथं बसायचं. नाही, मी नाही जाणार मला TV कुठं. पाहिजे. तिकडं मी नाही जात. मग तिकडे बेडरूम मध्ये येऊ नको, बेडरूम मध्ये येऊ नको मग. रुचा काय ग, काय झालं ग एवढं रडायला? हा अगं ही काय अवस्था झाली तुझी? बघ ना तुझं जावई मला मारायला निघाला, पट्ट्याने मारतो म्हणे, मी पण मारते म्हटलं. मग हो पण काय केलं सांग, सांग नाही तर मी आज जाऊन विचारू का आहे का कुठे, आता कुठे गेली जावई? आता हे बघ, जे काय ज्या गोष्टीवरनं भांडण झालं ती गोष्ट मी नाही सांगू शकत तुला. मग तू नाही सांगू शकत तर मग कोण सांगणार? नवरा बायकोंमधली गोष्ट आहे ती. मग ते तुला कसं सांगू? ते जाऊ दे, तू ना त्यांना बघ, त्यांना ओरडतो, माझा एक शब्द ऐकायला तयार नाही ते. मी विचारते आता आहे ना? हा, मध्ये बेडरूम मध्ये. का बाहेर बोलवतेस हाक मारून? नाही, तू जाय, मला त्यांचं तोंड पण नाही पाहायचं. झालं नक्की काय ते तरी सांग ना मला थोडं तरी. काहीच नको विचारू तू, तुझ्या जावयालाच विचार. मला लय त्रास देऊन ठेवलाय त्यांनी. ठीक आहे मी विचारते, जरा बघते काय चाललंय ते. हा जावई, बापरे हे काय चाललंय? जावई काय चाललंय हे? अहो हे काय 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 चाललंय हे काय? अहो माझी पोरगीला मारहाण करताय, तिकडे ती झोपली रडते, आणि हे काय, हे काय कसली चाळी ही नाटकं नाही ती शी. बसा ना. बापरे, अहो बसन शी, हे मी आता ना एवढ्या, माझ्या आता एवढं वय झालं पण मी बघते हे पहिल्यांदा हे हसला जावई. माझ्या मुलीला एवढा त्रास देताय तुम्ही, झालं काय नक्की? आणि सकाळी तुम्ही तिला का मारत होते? हे बघा मामी, ती सांगायसारखी गोष्ट नाही तुम्हाला. आमचे भांडणं कशामुळे झाले ना मामी, तुम्हाला मी नाही सांगू शकत. काही गोष्टी नाही बोलता येत तुमच्यासोबत. अहो तुम्ही नाही सांगू शकत, ती नाही सांगू शकत, मग सांगणार कोण? गाव. थोडं हळू बोला ना, तुम्ही एवढ्या जोरात का ओरडताय? अहो मग हे बघितलं तर कोणी पण ओरडेल. ती ती वेळ काय येते माझ्यावर? का पण? ही पार हे बावले यांना टांगा खाली घ्यायची वेळ का बरं येते माझ्यावर? नक्की झालंय का ते तर सांगा मला, म्हणजे कळेल मला. हे बघा मामी, तुम्हाला मी मोकळं सांगतो. ह्या बावल्यासोबत काय करत होतो मी? बरोबर. तुमच्या पोरीने जर मला त्या गोष्टी दिल्या असत्या तर मी याच्याबरोबर कशाला केल्या असत्या त्या गोष्टी? कशाला केले असते म्हणजे? काय ती देत नाही काय? ऐका मामी, तुम्हाला सांगतो बा, आता मामा तिकडे गेले, बरोबर. त्यांचा विषय का मध्ये मामांचा? अहो मग मामा गेले तरी तुम्ही काही घरामध्ये तुम्ही इथं प्रॉब्लेम नाही दिले ना घरामध्ये. हा कसं बोलावं तुम्हाला, मला तो प्रश्न पोट राहिला म्हणून. अहो मामा गेले याचा संबंध माझ्या लेकीशी काय? बरं ऐका, थेट मुद्द्यावर येऊन सांगतो तुम्हाला. कसं आहे ते, मला लाज वाटते हो सांगायला, बाकी काय नाही. आता त्यात काय लाजायचं? जे करताना लाज नाही वाटली ते सांगताना कशाला लाज वाटली पाहिजे? हां ते बरोबर आहे. विषय कसा आहे माहिती आहे का,
तुम्हाला सांगतो मामी, हे बघा, मला आहे ना कार्यक्रम केल्याशिवाय झोपच येत नाही. मग आणि घरी जर असलो ना तर मला एक राऊंड झाला का दुसरा राऊंड झाला का तिसरा राऊंड झाला का चौथा. व्यायामचं सांगताय का तुम्ही? व्यायामचं नाही हो, याचं हा 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 बेडचं असला राऊंड का? हा हा. मग तर सकाळपासून आमचे 2 राऊंड झाले. हम्म आता तिला म्हणलं तिसरा राऊंड दे, मी लगेच जातो ड्युटीला. हम्म. नाही म्हणे मी नाही देणार, असं नाही तसं नाही, यावं नाही त्यावं नाही. मग काय मग तिला म्हणलं मी ड्युटीवर जाणारच नाही, आजचा गेला 1500 रुपये रोज बुडला. मग काय मी बी नाही गेलो, मग ड्युटीला थांबून घेतलं मी घरी. मग मी जाणारच नाही, मला केल्याशिवाय मी ड्युटीवर जात नाही, केल्याशिवाय मी जेवण करत नाही, केल्याशिवाय मी झोपत नाही. नियम आहे माझा. मग इतक्या दिवस दिला, आता का देत नाही? म्हणजे तुम्ही तिला घेऊन जा. हिची हे नाही ना, नवऱ्याला जर ही खुश ठेवू शकत नाही ना तर हिला तुम्ही घेऊन जा. घेऊन जाऊन काय तिचं दुसरं लग्न करून देऊ? करून द्या, काही अडचण नाही मला. हा. आणि तुम्ही काय करणार मग? कोण? असं तोंड मारणार? मी करून घेईन माझी सोय, माझे पाहून घेईन मी, मला काय करायचं ते. पण आहे ना. आणि तिच्या बापाबद्दल काय बोलत होते? अहो त्याला पण 1000 जणींची चाटायची सवय झाली ना, म्हणून तो गेला. त्याचा विषय काय काढायची गरज आहे माझ्या लेकीजवळ? बघा, भांडणं वाढले म्हणजे बोलणं वाढत जातं. बोलणं वाढलं म्हणजे भांडवल लागतं ना काहीतरी बोलायला बी, भांडायला बी. अहो पण तुम्हाला माहिती आहे का, तिचा बाप गेला म्हणून मी जरी एवढी अशी असली ना तर मी आहे ना. म्हणजे कसं, मी तसं काही करत नाही, तरी पण बाई राहू शकते. पुरुषासारखी नालायक नसते बाई. मग माझी लेक पण राहू शकते तशीच. कळलं? म्हणजे तुम्ही पण उपाशी आहे का? तुम्ही पण उपाशीच असाल ना मामा गेल्यापासून? उपाशी म्हणजे नाही, आम्ही कमवतो, आम्ही खातो. ते नाही हो. हा ते नाही हो. मग ज्याच्यावर आमचं भांडण झालं तसं. हा तसं काय नाही. नाही का? तसं काय नाही. तुम्ही तुमच्या पोरीला घेऊन जा, लय लाड झाले तुमच्या आता. हां, मला ती गोष्ट ती जर देत नाही ना तर काहीच कामाची नाही आहे माझ्या डोक्यात. ती भरले आऊट झाली ती माझ्या डोक्यातून. तुम्ही तिला घेऊन जा. घेऊन जा म्हणजे? तिला घेऊन जा तुम्ही. थांबून ठेवून जा घेत. तिचं लग्न लावलंय तुमच्याशी, असं कसं घेऊन जाऊ? हा, मग मला जी गोष्ट पाहिजे ना, मी लग्न लावलंय ना, ती गोष्ट नवऱ्याला पाहिजे, ती गोष्ट दिली पण पाहिजे. ते तिचं काम आहे. ती देत नाही. हा, नाही देत ती. आज सकाळपासून 2 वेळा दिलं, तिसऱ्या टायमाला नाही बोलली मला ती. मला लगेच काम वाजून मला ड्युटीवर जायचं होतं. तुम्हाला काय म्हणायचंय? बाई सगळं ह्या गोष्टींचा वापर करण्यासाठी असते का? फक्त राऊंड करणं म्हणजेच बाईचा जन्म आहे का? ते ना, मला ज्ञान नका पाजू. तिला घेऊन जा, नाही तर तुम्ही स्वतः तयार व्हा. काय? ओय, दिमाग आहे का? बोलताय काय तुम्ही? जरा भान ठेवा. मामा कुठं घरी आहे? मामाचा माझ्या लेकीचा काय प्रश्न? तुम्ही पण उपाशीच आहे ना, मग आहे ना पोट भरायला मी जावाय मोकळा. काल लाजत आहे. लय ताज वाटत असेल तर मग जा निघून. तिला घेऊन जा तुमच्या पोरीला. हे बघा, माझ्या पोरीला तुम्ही जाच करताय, त्रास देताय. मी केस करणार आहे तुमच्यावर आता. करून द्या, काही प्रॉब्लेम नाही मला. हा, बघा आता मग काय करते ते. करून द्या, काही अडचण नाही. ठीक आहे ठीक आहे. जा ना, मग उठा ना, जा ना, घेऊन जा तुमच्या पोरीला. चल, तिला हाकलून देतो मी माझ्या हाताने. ऐका हो जरा, ऐका. म्हणजे मी बोलते खरंच कायद्यानं गुन्हा आहे या गोष्टीचा. आहे ना, मग मला माहिती. मग मला एक सांगा मामी, आता जर मी बाहेर दुसरी बाई ठेवली तर खर्च वाढल, बरोबर आहे की नाही? खर्च वाढल. बायकोनी जर ते चूक दिलं तर मी कशाला इकडे तिकडे तोंड मारायला जाईल? अहो, बाई ठेवणं म्हणजे काय सुखाचं आहे का? आणि असं कोण कोणाच्या साठी राहत नसतात. मला आहे ना, मला फक्त काम पाहिजे. मला बाकीच्या गोष्टीची काही नाही. मला प्रेम भीम हे ते नको आहे. मला फक्त
काम पाहिजे, सुकून चाहिए सुकून. मग बघा बाहेरच्या बायकांच्याकडे चुकून. हं? हा, मी जाते कोर्टात आणि आमचा विषय आम्ही सॉल्व्ह करून घेऊ. ठीक हा, आहे, माझी लगेच लेख काय मला जड नाहीये. लगेच निघ चल. हा ठीक आहे ठीक आहे. चल असल्या धमक्या द्यायच्या नाही काय, असल्या धमक्या नाही द्यायच्या. गेट आउट. मग तू दे, तिच्याकडून नाही पूर्ण होतं. तू तर उपाशीच आहे ना. नाटापट्टा कसं करते, जावं आला आपल्याला, कसं राहावा. हं? एवढी कडक दिसती, आईला मी आज बोलता बोलता बोलून टाकलं. मी बी चान्सच मारून घेतला, पण साली पगळली नाही, हरामखोर निघली. जावई ऐका ना, शिवीगाळ काही करू नका. मी तिच्याकडे जाऊन आली, पण अहो पोरगी माझी एकदमच गप्प पडली हो. मला तिची अवस्था नाही पाहवत. तुम्ही काही तिला त्रास देऊ नका. ऐका जरा माझं. त्रास नाही हो, मी आनंद देतो, आनंद. मला माहित नाही, पण ती रडते ना. आणि तुम्हाला सांगतो मामी, मी आनंद देतो तिला, त्रास नाही देत. खुशी खुशी ती आनंद घेते. तोच आनंद तुम्हाला दिला तर तुम्ही मला, म्हणजे तुम्ही जावायचं घर सहज वाटणार नाही. घर सोडायचा प्रश्नच नाही. हे सगळं आमचंच आहे ना, म्हणजे माझ्या लेकीचंच आहे ना. असं असं बोलते मी. ते नंतरचा विषय नंतर आहे. पण मी काय म्हणते ऐकलं का, खरंच मला तिची ती अवस्था नाही पाहत हो. तुम्ही मग अशी काहीतरी बोलले नाही का, असं काहीतरी बोलले ना मग अशी की ज्याच्यावर प्रॉब्लेम होतो ना, तो प्रॉब्लेमच तुम्ही सॉल्व्ह करून टाका मामी. हां आलं का लक्षात? म्हणजे कसं आहे, हेडेकच नाही राहणार. हं? पण तुम्हाला लिहून द्यायला लागेल की माझ्या पोरीला इथून पुढे कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. जर त्रास दिला तर हाय असं बाहेर निघायचं घरातून. काही अडचण नाही. चला ना मग तुम्ही. हां नाही, आधी लिहून द्या तसं, हो, नाहीतर मोबाईलवर बोलून ठेवा आणि तो मला मेसेज पाठवून द्या. मोबाईल नाही आणलेला. चला, मोबाईल नाही आणलेला आहे. नाही तुम्ही परत अहो जावयाची जात माहिती आहे ना कशी असते. असेल मी मोबाईल घेऊन येऊ का वाटल्यास 2 मिनिटात. तुम्ही पहिले काम काम करा, नंतर बाकीचं बघू. तुमच्या लय दिवसात डोळा होता मामी माझा. आयला मामी, लय जब्बर मजा आली बा. तुमची झाली हो मज्जा. पण असंच त्रास देत असणार ना माझ्या पोरीला. लय खुश झालो मी मामी. असली मामी आणि कसलं काय. तुमच्या पोरीने बी एवढा आनंद दिला नाही, एवढा आनंद तुम्ही दिला. ऋचा बघितलंस का, अगं तुझा विषय सॉल्व्ह करायला आली. हा अगं हे बघ, असलं नवरा तुझा. माझं खरंच ग नशीब हे झालं. मला वाटलं भातचा चांगला असेल म्हणून मी जावई करून दिला. त्याने बघ ना वाट लावली कशी. काय बोलताय? वाटतंय का तुम्हाला? अगं जबरदस्ती डायरेक्ट अंगावरच घेतलं ओढून ते. अहो काय लाज वाटते तुम्हाला? हा अरे एवढा उताला तुम्हाला. मजा मारली ना, आता नाही म्हणून राहिले. काय नाही ग, ह्याला आपण कोर्टातच ठेसून टाकू. हा आता ना तुम्ही सगळं, तुम्हाला अशी शिक्षा दिल तुम्हाला ना. पोलिसांच्या दांडोक पडते ना पायावर, तेव्हा समजेल. अशा केस ठोकते तुमच्यावरती आणि तुम्हाला कोर्टात घसडते मी. आता नाही राहायचं मला तुमच्यासोबत. माझ्या आईसोबत असं केलं तुम्ही. हा एवढा उतारला तर तुम्हाला 1 दिवस राहिला गेला नाही. येते ना उरावरती 10-10, 20-20 वेळा येते ना. अगं मला आता माझ्या आईला बी घेतलं का? बाहेरच्या बायकांच्याकडे जातो आणि असं म्हणत होता. हा आणि ते भाऊला घेऊन करत बसलेला. तेच राहिलं आता. किती घाणेरडा माणूस बघ ना. अरे झाली चुकी माझ्याकडून. तुम्ही ए बाबा, चूक नाहीये ही, गुन्हा आहे गुन्हा. आता तू ना कोर्टात भेट मला. चल गाय. कोर्टात भेटो सर ना, मी फाशी घेऊन मरून जातो. हा मरून जाय तू. हा जेलमध्ये राहस तर मी मरून जातो ना. हा जाऊ दे तू घे नवरा करून आणि हिला बी दे नवरा करून. हो बरं का? आम्ही बघू हिला बी नवरा करून दे फाशीला. काय फाशीला. म्हणजे एवढं तुम्ही अत्याचार आता तुम्ही करायला लागले. फाशीच घ्या. आणि नाही दिली तर आपण लावू त्याला फाशी. तुझं तर नावच लिहून घेईल ग मी फाशी. हा
तू तर पक्के डोक्यातच आवड झाली माझ्या. दाखवते बघितलं ना कोर्टात दाखवते असं सगळं. खेळ केलाय माझ्या पोरीचा. हा हे घ्या घ्या ना फाशी. धमकी अहो, देतोय धमकी देतोय पोरीला पण. हा अहो घ्या ना, लटकवा ना असं, गळा लटकवा, अटकवा असं. मी तुमची दोघीची लागलं पाय पडून माफी मागतो. आता पाया पडायवर आले का? बेल्ट काढा ना, हा मारा ना मला. लिहून घे तुम्ही आणि घरातनं बाहेर काढ. तुम्ही मला दोघी ते बेल्ट घेऊन हे बाय, हा बेल्ट तू घे आणि हा बेल्ट तू घे, दोघी मारा मला बेल्टानी. पण ना तुला किती मारले तेवढे फटके दे तू, मी माझा बदला बरोबर घेते. मारला नव्हतं, फक्त उगारला होता. काय ग मारलं नव्हतं. मग तर एवढी रडत होती. दोघी मारा मला, पण मावर केस बीस नका करू. हो का? हा केस नाही करायची. अगं तिला पण मजा आली ना मामी. मज्जा आली, मज्जा आली, मज्जा आली का? कसली मज्जा आली? मज्जा आली, मज्जा